स्वतःचा स्वार्थ साधून महाराष्ट्र राज्यातल्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक IPS अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात गेले 2 दिवसापासून व्हायरल होत आहे. नमस्कार, मी मराठी पत्रकार जयदीप आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक IPS अधिकाऱ्यासोबत बोलतानाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात होत आहे. त्याचं झालं असं, सोलापूरमधील DYSP अंजना कृष्ण कारवाई करण्यासाठी अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यासाठी सोलापूरमधील एका गावामध्ये गेले होते. त्याच्यानंतर त्यांनी मुरुम उपसा करण्यास गावकऱ्यांना आणि काही कार्यकर्त्यांना विरोध केला असता त्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि आम्ही अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत अशा विचार न करून त्यांनी थेट अजित पवार यांच्या सोबत ज्या DYSP आहेत अंजना कृष्ण यांची चर्चा करून दिली आणि त्या DYSP अंजना कृष्ण यांनी कॉलवरती अजित पवारांना ओळखलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या IPS अधिकाऱ्याला असं बोलतात की तुमची अशी काय हिंमत झाली की तुम्ही माझा आदेश देखील पाळत नाही. अशा प्रकारे सर्व गावासमोर एका IPS महिला अधिकाऱ्याशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात हे निषेधार्थ आणि निंदनीय आहे. पण सर्वात महत्त्वाचं, अवैधरित्या काम करणारे गावातील काही कार्यकर्त्यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करून एका IPS अधिकाऱ्याला असं कारवाईपासून रोखणं कितपत योग्य आहे हा देखील विचार करण्याचा प्रश्न आहे. या प्रकरणावरती राज्यभरातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका करण्यात आली आणि प्रचंड प्रमाणात ते गेले 2 दिवस ट्रोल झाले. त्याच्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशी विनंती केली की त्या सोलापूरच्या महिला IPS अंजना कृष्णन यांच्या विरोधात मला काही बोलायचं नव्हतं, पण सद्यस्थिती मराठा आरक्षण आणि गावची परिस्थिती बिघडू नये त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओ कॉल करून आदेश दिले होते की ही कारवाई सध्या तरी थांबवा, वातावरण वेगळ्या प्रकारचं आहे. ही गोष्ट झाल्याच्या नंतर या गोष्टीवरती पडदा टाकण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. परंतु गेले 2 दिवस झालं विरोधी पक्षांकडून त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात टीका होत होती आणि ते टीका झाल्याच्या नंतर ज्या ग्रामस्थांनी अवैध उत्खनन केलं होतं त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. 4 गावातील नागरिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. पण तरी देखील समाज माध्यमांवरती असं बोललं जात आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. या गोष्ट होताच गेले 2-3 दिवस ह्याच्यामध्ये गेले. त्याच्यानंतर अजित पवार गटाचे जे आमदार आहेत अमोल मिटकरी यांनी देखील आज वेगळाच बॉम्ब टाकला. त्यांनी थेट जी महिला IPS आहे त्यांच्या जॉईनिंगवरतीच आक्षेप घेतला आणि यांची चौकशी केली पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ह्या ओळखत नाहीयेत, तर यांची जॉईनिंग कशारित्या झाली, ह्या महाराष्ट्रात कशी पोस्टिंग केलेली आहे हे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ओळखू शकत नाहीत. तर यांची जॉईनिंग ही सेटिंगने झालेली आहे का असे त्यांनी उद्गार काढले आणि दिवसभरातच त्यांना परत मीडियाच्या समोर येऊन त्या महिला IPS यांची माफी मागावी लागली. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांवरती राजकीय नेत्यांनी प्रेशर आणलं पाहिजे का आपल्या कार्यकर्त्यांमुळे जे अवैध काम आहेत या कामाला पाठिंबा राजकीय नेत्यांनी दिला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला IPS यांच्यासोबत केलेले हे वर्णन तुम्हाला योग्य वाटतंय का? आणि अजित पवारांवरती देखील कारवाई झाली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये देखील नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी पत्रकार जयदीप हे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. DYSP पदावर असलेल्या एक जबाबदार व्यक्ती अंजना कृष्ण IPS यांनी ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी वार्तालाप केलाय, स्वतः तो व्हिडिओ पण शूट केलाय, लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांना तो व्हिडिओ व्हायरल करायला लावलाय. जे शेतकरी न्याय मागायला आले होते त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर बंदूक लावण्याचं काम त्यांच्या बॉडीगार्ड अंगरक्षकांनी केलंय.
आणि अशा महिला पदाधिकारी ज्यांची पाठराखण आज विरोधी पक्षातल्या काही महिला घेत आहेत, त्यांना आमचं सांगणं आहे की संविधान नावाचा प्रकार या देशात आहे आणि संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता सांगितलेली आहे. मग एखादा पुरुष चुकला असेल तर त्या पुरुषाला सरसकट दोषी धरलं जातं, पण एखादी स्त्री चुकली असेल तर ती सुद्धा तितकीच दोषी आहे. या सर्व प्रकरणाच्या तळाशी जर तुम्ही गेलात तर अजितदादांचं काहीही चुकलेलं नाही. दादांची ती नेहमीची बोलण्याची पद्धत आहे. दादांनी त्याच पद्धतीनं नेहमी अधिकाऱ्यांना जाब विचारत असतात की काय म्हटलं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये होऊ शकतो निर्माण. आता गणेशोत्सव पण आहे, अलीकडेच मराठा आंदोलन पण मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये झालं, त्यामुळे त्या धर्तीवर आपल्याला तिकडं सहकार्य करायचं आहे. असं असताना ह्या मॅडम ज्या पद्धतीनं मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला नंबर देऊ शकत नाही, असं जे काही बोलत होत्या त्या त्यांच्या पोझिशनची त्यांना आलेली गुर्मी होती आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या यशोमतीताई ठाकूर त्यांना बोलताना भान राहिलं नाही आणि ते म्हणतात की गुंडांची पाठराखण त्या करतायत, म्हणजे अजितदादा करतायत. तर शेतकऱ्यांना गुंड ठरवण्यापर्यंत मजल तुमची जाते. इतकंच काय तर इक्वॅलिटी जर आमच्या कॉन्स्टिट्यूशनला लागू असेल तर महिला पदाधिकाऱ्यांनी पण जबाबदारीनं बोललं पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मी ओळखतच नाही, म्हणजे या मॅडमचं काहीतरी कागदपत्रामध्येच काळबेर आहे का याची मला शंका येते. पूजा खेडकरनी ज्या पद्धतीनं दिव्यांगांचा लाभ लाटला त्या पद्धतीने अंजना कृष्णाची काही पोस्टिंग झाली आहे का अशी शंका मला आहे. कारण ज्या राज्यात आपण आलात, ज्या राज्यात तुम्ही खाताय महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर तुम्हाला माहीत नसतील तर तुमची निवड प्रक्रिया ही सदोष आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी स्वतः पत्राद्वारे अशी विनंती केलेली आहे की अंजना कृष्णा ह्या मॅडमच्या सगळ्या कागदपत्रांची फेर तपासणी करा आणि जर नियमबाह्य निवड प्रक्रिया राबवल्या गेली असेल किंवा याच महिलेच्या अशा पद्धतीच्या वागण्यानंतर असं लक्षात येतं की धाकधपट करून जर अशा या महिलेने फर्जी कागदपत्र ठेवून अशा परीक्षा उत्तीर्ण केल्या असतील तर चौकशी झाली पाहिजे, असं पत्र मी UPSCला म्हणजे अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलं आहे. तर मंडळी, आपण आता पाहिला असेल व्हिडिओ. आमदार अमोल मिटकर यांनी IPS महिला अधिकारी यांच्यासोबत असं स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यानंतर आज दिवसभरातच त्यांना महिला IPS अधिकाऱ्याची माफी देखील मागवलेली आहे.